हरे कृष्ण. तर आज आपण खूप विशेष गोष्टी समजून घेतल्या भागवताच्या दुसऱ्या स्कंदातनं, चौथ्या अध्यायातनं. त्याच्यामध्ये सूत गोस्वामी जे रोमहर्षण सुतांचे पुत्र आहेत, त्यांचं नाव उग्रश्रवा सूत आहे, ज्यांना आपण थोडक्यात सूत गोस्वामी म्हणतो. ते सूत गोस्वामी परीक्षित महाराजांना शुकदेव गोस्वामी सांगत असताना त्यांनी ऐकलं होतं. त्यामुळे ते सांगताना म्हणतात की आता शुकदेव गोस्वामी असं म्हणतील. कारण परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारला शुकदेव गोस्वामींना. काय प्रश्न होता की सृष्टीच्या निर्मितीविषयी त्यांना जाणून घ्यायची खूप इच्छा होती. त्याने रासला जाणून घ्यायची इच्छा असं म्हटलं नाही, सृष्टीच्या निर्मितीविषयी जाणून घ्यायची त्यांनी इच्छा होती. का? कारण सृष्टीची निर्मिती करणारे भगवंतच आहेत, जडण घडण करणारे सगळे. तो वेडा कुंभार विठ्ठला, तो वेडा कुंभार, तूच घडविशी तूच फोडीशी, तो वेडा कुंभार विठ्ठला. ऐकलं ना, गुरुमास्तरा म्हणत होते, कसला तू आहे, कसला कुंभार आहे तू? अरे सगळं तर घडे बनवतोस, तूच फोडतो सगळे. सृष्टी निर्माण करणं, त्याचं पालन पोषण संवाद तेच करतात, फोडून टाकतात सगळं. झालं काम आता, इच्छा परत नवीन घडे बनवायची. त्याचं भगवान श्रीकृष्ण आपला विस्तार कसं करतात त्याचं वर्णन आलं याच्यामध्ये. भगवान श्रीकृष्ण पासून बलराम विस्तारित होता, त्यांच्यापासून संकर्षण, त्यांच्यापासून वासुदेव, त्यांच्यापासून अनिरुद्ध, त्यांच्यापासून प्रद्युम्न, मग द्वितीय संकर्षण. त्याला चतुर्व्यूह म्हणतात. चतुर्व्यूह म्हणजे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध हे चौघजण आहेत, म्हणजे त्याला म्हटलंय चतुर्व्यूह. 2 चतुर्व्यूह आहेत. भगवान श्रीकृष्णापासून बलदेव आहेत आणि बलदेवापासून पहिलं चतुर्व्यूह आणि पुन्हा लगेच दुसरं चतुर्व्यूह. त्यात वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि त्यांच्यातून नारायण प्रकट होतात. आणि त्यांच्यापासून पुरुषावतार महाविष्णू किंवा ज्यांचं दुसरं नाव आहे कारणोदकशाही विष्णू, त्यांच्यापासून विस्तार होतो गर्भदक्षाही विष्णू, त्याच्यानंतर क्षीरोदकशाही विष्णू. या कारणोदकशाही विष्णू किंवा महाविष्णूंचं कार्य काय? त्यांच्या रोमारोमात अनंत कोटी ब्रह्मांड बाहेर पडतात. आधी अगदी बारीक असतात, मोहरीच्या दाणे इतकी. नंतर काय होतं, ते मोठी फार मोठी होतात, प्रचंड. आणि ते कारण सागरामध्ये तरंगत असतात. ते कारण सागरातलं पाणी आलं कुठनं? त्या महाविष्णूंच्या शरीरातला जो दिव्य घाम आहे त्याला स्वेदजल म्हणतात. स्वेदजल. आपला घाम दुर्गंधी असतो, म्हणून ते साबणवाले फायदा उठवतो त्याचा. तुमच्या शरीराची दुर्गंधी हटवणारा साबण घ्या. आपण जर माझ्या शरीरात दुर्गंधी म्हणतोस का? तो आहे तर दुर्गंधी कुठं नाही, खरं. मग ते काय करतात, मग भगवंत हे त्यांच्या शरीरातला जो दिव्य घाम आहे त्याचा एक समुद्र बनतो, कारण सागर. त्याच्यावर भगवंत पावडलेले असतात, आनंदकोटी ब्रह्मांड तरंगत असतात. आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये इथं पुन्हा गर्भसागर तयार होतं, गर्भदक्षाही विष्णू प्रकट होतात. आणि त्याच्या नाभितनं कमळ उगवतं, त्याच्यावर ब्रह्मदेव प्रकट होतात. आणि त्या गर्भदक्षाही विष्णूंपासून पुन्हा एक विस्तार होतो, तो होतो क्षीरोदकशाही विष्णूंचा. त्यांचं कार्य काय? एकतर ते सर्वत्र व्याप्त आहेत आणि शिवाय सर्वांच्या हृदयात परमात्मा रूपानं वास करतात, क्षीरोदकशाही विष्णू. त्याचबरोबर त्यांच्यापासून दशावतार प्रकट होतात. राम, नरसिंह, कूर्म, वराह सगळे अवतार क्षीरोदकशाही विष्णूंना प्रकट होतात. म्हणून भगवान श्रीकृष्णांना अवतारी म्हटले. का बरं? कारण त्यांच्यापासून सगळे अवतार येतात, म्हणून त्यांच्यापासून हे सगळे विष्णू आहेत, त्यांच्यापासून येतात. ते भगवान पूर्ण आहेत. तो श्लोक कोट केलाय प्रभुपादांनी तात्पर्य. कुठला? ईशोपनिषदातला पहिला मंत्र नाही, मंगलाचरणाचा मंत्र. कुठला बरं? मंगलाचरण माहिती ना आपल्याला. कुठलंही साहित्य किंवा सुरू व्हायच्या आधी काव्य, त्याच्या आधी मंगलाचरण असतात श्लोक. म्हणजे एक मंगलमय वातावरण किंवा त्या पूर्ण ग्रंथात काय नेमकं आहे बरं त्याचा खुलासा केला जातो थोडंफार. मंगलाचे एक मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी मंगलाचरण. मंगलाष्टक नाही बरं का, आपल्याला मंगलाष्टक माहिती असणार, चढावड लागते. मी म्हणणार, तू म्हणणार मंगलाष्टक, पण हे मंगलाचरण. तो श्लोक कुठला आहे? ओम
पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवान पूर्ण आहेत आणि त्यांच्यापासून आलेली सृष्टी पण पूर्ण आहे आणि जीवही पूर्ण आहेत आणि त्या पूर्ण भगवंतातून पूर्ण जरी काढलं बाहेर तरी ते पूर्णच राहतात म्हणे. आपलं गणित काय बरं? 1 - 1 = 1 म्हणजे एकात एक काढ की शून्य होत. सॉरी एवढंच नाही. आपलं गणित काय? एकात एक काढ की शून्य हे आपलं गणित. पण आध्यात्मिक गणित तसं नाही आहे. एकात एक काढ तरी एकच राहतं. का बरं? ते भगवंत आहेत, ते पूर्ण आहेत. आणि तर खूप सुंदर वर्णन आलं आहे की हे भौतिक जगत आहे, अंधकारमय जगत आहे. त्या पलीकडे आहे दिव्य जगत, वैकुंठ जगत. आणि तिथं भगवंतापासून येणारं प्रचंड तेज, सगळी किरणं पसरलेली असतात. एकदम तेजस्वी आहे आध्यात्मिक जगत. अनंत कोटी वैकुंठ पण खूप आहेत. त्यात राम, नरसिंह, कूर्म वगैरे सगळे भगवंताची वेगळी रूपं राहतात. त्यांचे जे भक्त ते सेवा करत असतात. आणि त्या वैकुंठ लोकांच्या सर्वात टॉपमोस्ट आहे त्याला म्हणतात गोलोक वृंदावन. म्हणजे भगवान श्रीकृष्ण, राधाराणी, नंद बाबा, यशोदामाई, बलराम हे सगळं तिथं राहून लीला करत असतात त्या गोलोक वृंदावनामध्ये. आणि त्या गोलोक वृंदावनाचा आकार कसा कमळासारखा आहे. आता भगवंत लीला करताना मध्ये असतील, त्यांना तिकडे कोपऱ्यात जायचं तर ते काय तर कमळ उमलतं असं. भगवंत तिथं पोचतात. पुन्हा येताना कमळाचं मिटतं आणि भगवंत आत येतात. तर भगवंत असे हे धाम साधारण नाही आहे. आणि असं म्हटलं त्या भगवंतापासून जे प्रकाश आहे, तेज आहे, त्याला म्हणतात ब्रह्मज्योती. आणि निर्गुण निराकारमध्ये काय करतात मग? त्या भगवंतांना मग एका चितकणाच्या रूपामध्ये, स्पार्क, त्या रूपामध्ये त्यांना ब्रह्मज्योतीमध्ये ठेवतात तिथं. पण तिथं त्यांना वाटतं सगळे एकच आहे म्हटल्यामुळं तिथं काय आनंद नाही, काही नाही, लीला नाही, काही नाही, भगवंत देवाणघेवाण नाही, भगवंताला पाहणं नाही, काही नाही, काही नाही. मग किती काळ राहणार तिथं? तिथं काय आनंदच नाही ना पूर्ण. पण जे भगवंताचे भक्त आहेत त्यांनी भक्ती करून करून शुद्ध, एवढे शुद्ध झालेले आहेत की त्यांचं पूर्ण मूळचं शरीर, आत्म्याचं सच्चित आनंदमय ते शरीर पूर्ण विकसित झालेलं आहे. आता डायरेक्ट प्रवेश करतात गोलोक वृंदावनामध्ये. तिथं मग भगवंताचे काही मित्र बनतात. काही जण भगवंताच्या आईवडिलांची भूमिकेत असतात, काही जण गोपगोपी बनतात. अशा रीतीने भगवंताच्या धामामध्ये लीला करण्यासाठी वेगवेगळे रस असतात. तिथं आपल्याला उसाचा रस, आंब्याचा रस एवढं माहिती आहे, पण तिथं शांत, दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य असे वेगळे रस आहेत भगवंताशी आदान प्रदान करायचे. म्हणून तिथं भक्ती करणारा भगवंताचा पार्षद बनतो. निर्गुण निराकारवादी पार्षद नाही बनत, त्या प्रकाशात तिथं अडकून राहतो. ते काय सुख, खरं सुख भेटत नाही त्याला. का बरं? फक्त प्रकाशात त्याला काय कळणार. म्हणून प्रार्थना केलेली भक्तांना उपनिषदामध्ये प्रार्थना कुठली? ईशोपनिषद काय म्हटलेलं आहे? हिरण्मयेन पात्रेण सत्यस्या पिहितं मुखम तत्त्वं पुषन्न पावृणु सत्य धर्माय दृष्ट. हे भगवंता, हे तुमचं झळाळणार तेज आहे ना, ही ब्रह्मज्योती, ती दूर करा म्हणे. ती दूर सारा. का बरं दूर सारायची? कारण मला माहित आहे या प्रकाशाचा स्रोत तुम्ही आहात. तुमच्यापासून एक किरण बाहेर पडलेली आहेत आणि मला हा प्रकाश तुमचा आहे मला माहित आहे, पण मला प्रकाशात राहायचं नाही. फक्त मला प्रकाशाचा स्रोत असलेला तुम्ही भगवंता, तुमचं मला दर्शन घेता येईल. पण निर्गुण निराकारवादी ते प्रकाशातच काढून जातात, तिथे डोळे दिपून जातात त्यांचे, ते पुढे जात नाही. पण आपण निराकारवादी, निर्गुण निराकार नाही बनायचं. सगुण साकारवादी, भगवंताच्या दिव्य रूपाची आराधना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. भगवंताचं खूप सुंदर रूप आहे, ते माहीत नाही सर्वांना. आणि खरं तर जे भौतिक जग मी सांगितलं ना मागाशी अंधकारमय, म्हणून काय सांगतो अंधकार म्हणून? एवढा सूर्य चंद्र आहे. पण ऐका, भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की माझं धाम कसं आहे म्हणे. तर श्लोक कोट केलाय प्रभुपादांनी. कुठला? न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. माझ्या त्या दिव्य धामाला, वैकुंठाला, गोलोक वृंदावनाला प्रकाशित करण्यासाठी चंद्र, सूर्य अगदी काही आवश्यकता नाही. मग अंधार नाही, अंधार नाही. तिथला प्रत्येक कण स्वयंप्रकाशित आहे, सेल्फ एफल्जंट. पण भौतिक जग अंधाराने भरलंय. का बरं अंधाराने भरलंय? कारण जे आध्यात्मिक आकाश आहे त्याला चिदाकाश, चित म्हणजे
आकाश, चिदाकाश. चिदाकाश आहे, पूर्ण शाश्वत आकाश आहे. भौतिक जगातलं आकाश नश्वर आहे. त्या शाश्वत आकाशाच्या एका कोपऱ्यामध्ये सगळीकडे प्रकाश आहे. ब्रह्मज्योतीचा प्रकाश पसरला आहे, भगवंताच्या तेजाचा प्रकाश. आणि एका कोपऱ्यामध्ये, त्या आकाशाच्या एका कोपऱ्यामध्ये काय होतं, तिथं त्या कोपऱ्यामध्ये अंधार पसरतो, काळे ढग प्रकट होतं. त्या ठिकाणी भौतिक जग तयार होतं. तिथं त्याला म्हणतात महत्तत्व. आणि त्या महत्तत्वातच काय होतंय, त्या महत्तत्वातच काय होतं माहिती का, विशेष म्हणजे त्या महत्तत्वामध्येच आपण सगळे जन्माला येतो, सगळे जीव. का बरं, आपल्याला भगवंत नको असल्यामुळं आपल्याला तिथं पाठवण्यात येतं. जेव्हा एखादा सरकारच्या कायद्याची पर्वा न करणाऱ्याला जेलमध्ये टाकण्यात येतं, तसं आपण भगवंताच्या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळं भौतिक जगतरूपी जेलमध्ये आपल्याला ठेवलेलं आहे. आणि मायादेवी काय करते, ते आपल्याला शिक्षा देते आपण कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे भगवंताच्या. त्याचवरती आपल्याला भगवंताला विसरायला लावते. का बरं, कारण आपल्याला भगवंत नकोच होते. भगवंताचं विस्मरण आणि शिक्षा दोन गोष्टी आपल्याला भोगाव्या लागतात त्या भौतिक जगामध्ये. जेवढं भगवंताला विसरू तेवढं दुःख वाढणार आहे. जेवढं त्या प्लगमधनं, त्या सॉकेटमधनं प्लग बाहेर काढू तेवढं इलेक्ट्रिसिटी कट होणार. सॉकेटमध्ये घातलं पुन्हा काढणार, सगळं इलेक्ट्रिसिटी. तसं भगवान श्रीकृष्णांशी या भागवताद्वारे, गीतेद्वारे, त्यांच्या नामस्मरणाद्वारे, त्यांच्या प्रसादाद्वारे, त्यांच्या अर्चाविग्रहाद्वारे, त्यांच्या धामाद्वारे, त्यांच्या शुद्ध भक्ताद्वारे, गंगा, यमुना, सरस्वती अशा नद्यांद्वारे जोपर्यंत आपण जोडलं जात नाही ना, तोपर्यंत दुःख राहतं. आपलं किती प्रयत्न करा, किती उपचार करा, डॉक्टर वगैरे सगळं केलं तरी पण नाही, तिथंच राहतो. पण तिथं जोडलं की मग तिथं जातो. पुन्हा जिथं जोडतो तिथं जातो. कृष्णाशी जोडलं तिकडं जाणार, इथंच जोडलं राहिलो इथंच राहणार. आपण फरक आहे. पुढं मग शुकदेव गोस्वामी, किती विशेष गोष्ट आहे बघा. परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारला सृष्टीच्या निर्मितीविषयी. मग शुकदेव गोस्वामी सरळ सांगू शकले असेल, अशी निर्मित झाली, अशी नाही. तसं नाही केलं. त्यांनी काय केलं, आधी प्रार्थना केली भगवंताला, भगवंता मला तुमच्याविषयी बोलण्याची तुम्हाला शक्ती द्या, मला बोलायचं तुमच्याविषयी. तुम्ही ऋषिकेश आहात. का बरं, ऋषिकेश म्हणजे ऋषिक ईश. ऋषिक म्हणजे इंद्रिय, ईश म्हणजे स्वामी. हे कृष्ण, तुम्ही माझ्या सर्व इंद्रियांचे स्वामी आहात. तुम्ही मला बोलतं करा. मी काय बोलणार बरं सृष्टीच्या निर्मितीविषयी. आता शुकदेव गोस्वामीसारखे एवढे महान संत असं म्हणतात, आपण काय त्यांच्या पुढं, आपण की झाड की पत्ती, काहीच नाही. आपण चाय की पत्ती तर नाहीच, की झाड की पत्ती. आपण मुली है हम, लेकिन वो भी मामुली, अशी आपली अवस्था आहे. पण शुकदेव गोस्वामी प्रार्थना करते, म्हणतात की तस्मै सुभद्र श्रवसे नमो नमः. तुमच्याविषयी ऐकणं, बोलणं हे सगळं खूप आनंद देणार आहे. म्हणजे अशा भगवंता माझा प्रणाम तुम्ही स्वीकार करा, अशी ते प्रार्थना करतात. आणि त्या तात्पर्यामध्ये विशेष करून एक गुपित दडलं. तुम्हाला कळलं का, फार मोठं गुपित आहे, रहस्य आहे. काय रहस्य त्याच्यामध्ये चैतन्य चरितामृतामध्ये जी 64 भक्तीच्या साधनांपैकी जी 5 महासाधनं आहेत त्यांचं वर्णन तात्पर्यात प्रतिपादन केले. कुठली महासाधनं, भक्तांचा संग, भागवताचं श्रवण, विग्रहांची आराधना, धामवास आणि नामसंकीर्तन, या 5 गोष्टी ती दिलेल्या आहेत. म्हणजे ते 5 महासाधन आहेत. ते 5 64 कधी करणार आपण, ते 5 महासाधनं केली गंभीरतेनं तर काय होणार, झपाट्याने प्रगती होणार आपली भगवंताकडे. आणि मग जे बुद्धिमान लोक आहेत ते भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीते म्हणजे अंतिम उपदेश सांगितले ना, ते लक्षात घेतात. ते ओळखतात की हां, हे जाताना शेवटी सांगितलं म्हणजे हे फार महत्त्वाचं असणार. नक्की समजा एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं 4 वर्ष, तर त्याला माहिती आहे तो पहिल्या वर्षी पण शिकतो, दुसऱ्या तिसऱ्या वर्षी पण तो जातो कॉलेज. पण त्याला माहिती आहे 4थ्या वर्षी जे शिकवलं जाईल ते काय, बाकी 3 वर्ष सार आहे, अल्टिमेट आहे. ते त्याच पद्धतीनं आधी चुकीचं नव्हतं, पण ते त्याचं इसेन्स आहे, सार आहे. तसं
संपूर्ण वेदरूपी कल्पवृक्षा वेदाच्या साराम वेदरूपी कल्पवृक्षाला हे लागलेलं फळ म्हणजे हे वेदांचं सारच आहे भागवत म्हणजे. परत वेद वगैरे कारण वेदाची कधी वेद वाचला तुम्ही 4 वेद, पण भागवत वाचलं वेदांचं सारच प्राप्त आला. म्हणून प्रभात म्हणतात की भगवंताने सांगितलं ना सर्व गुह्यतमम, सगळ्या गोपनीय ह्याच्यातलं हे ज्ञान तुला सांगतो. काय सांगितलं भगवंतानी? मनमना भव मद्भक्तो मध्याजिमाम नमस्करो मामे वैश्यती सत्यम ते प्रतिजाने प्रियसे मी. अर्जुना तू माझा प्रिय आहेस बरं का. तू काय म्हणे, तू घोषणा कर म्हणे काय म्हणून की जो माझ्या ठिकाणी मन लावेल, माझा भक्त बनेल, माझी पूजा करेल, मला नमस्कार करेल, तो माझ्याकडे नक्कीच येईल म्हणे. हे तुला मी प्रतिदिन सांगतो. का प्रिय तू माझा प्रिय आहेस ना, म्हणून तुला हे रहस्य उघड करतोय म्हणे. आधी भगवंतानी गुह्यज्ञान सांगितलं होतं, आत्मज्ञान. मग गुह्यतर सांगितलं, परमात्मा ज्ञान. मग गुह्यतम सांगतायत ते कुठलं आहे? साक्षात भगवान श्रीकृष्णांचं दिव्य ज्ञान आहे. तर त्यामुळं हे जे काही भगवान म्हणतात ना, सगळ्या धर्मांचं त्या करून माझी शरण घे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुच. अरे काय काळजी करू नकोस म्हणे, माझी शरण घे, बस. तो भगवान सोपं सांगतो. आणि म्हणून भक्तिमय सेवा जी आहे भक्तियोगात केलेली ती सर्वात श्रेष्ठ. भरपूर आहेत मग कर्मकांड, ज्ञानकांड, योगाच्या कसरती, बरंच काही आहे. आपण पसारा आहे. खूप छान उदाहरण देतात. सांगतात की आवड ढेगभर भुशापेक्षा मुठभर तांदूळ बरं मिळून. एवढं भुसाळ दिलं काय भेटणार तुझ्यातनं? एवढे तांदूळ कामाला तर येते तुम्हाला. सुदाम्याने काय दिलं माहिती आहे ना? मुठभरच दिलं ना. तांदूळे म्हणतात, पोहे पण म्हणतात. पोहे मी तांदळाचाच प्रकार आहे. तेवढ्याने भगवंत किती म्हणे पहिलं एकदा मोठ खाल्ली म्हणे ते धोळीतनं काढून भगवान श्रीकृष्णाने. दुसरी खाल्ली, तिसरी खाऊ घालायला हात धर हे केला धोळीत. रुक्मिणीने हात घट्ट धरला श्रीकृष्णाला. बस म्हणजे बस. अहो तुम्ही ह्या 2 मुठी जे खाल्ल्या तुम्ही त्याच्या बदल्यात काय देणार तुम्ही? आणि तिसरे मोठ खाली काय झालं असतं म्हणजे काय द्यायचं काय आपण? एवढं त्याच्या बदल्यात देण्यात काय म्हणे लक्षात आलं ना. म्हणजे भगवान इथे प्रभात म्हणतात गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जो श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण नवदा भक्तीचं अनुसरण करतो तो खऱ्या ते सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त का बरं? कारण तो भक्तियोग आहे. भक्तियोग हे आपण समजलं पाहिजे. आणि अगदी मोलाची गोष्ट प्रभात सांगतात की त्या श्लोकाचं देत आहे. मोठमोठे महान तपस्वी आहेत, श्रेष्ठ दानशूर लोक खूप आहेत, खूप फेमस यशस्वी लोक आहेत, तत्वज्ञानी आहेत, योगी आहेत, वेद मंत्रांचं फार मोठं पठण करणारे आहेत, वेदांचे कट्टर अनुयायी हे सगळे आहेत. पण जोपर्यंत त्यांचे गुण भगवंताच्या सेवेत लावत तोपर्यंत ते काय इच्छित फळ प्राप्त करू शकत नाही. त्यांच्या मार्गातलं सुद्धा बघा त्याचं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. काय म्हणतात नाही ते श्लोक गीतेमध्ये, रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशी सूर्ययो प्रणवा सर्व वेदेषु शब्दाख्ये पौरुषम ऋषू. भगवान म्हणतात की म्हणे पाण्यातला स्वाद मीच आहे, वेद मंत्रातला ओंकार मीच आहे, आणि चंद्र आणि सूर्याचा प्रकाश प्रभा मीच आहे. कारण भगवंतापासून आलेला प्रकाश आहे ना चंद्र आणि सूर्य. अंधकारमय हे जगत, त्यामुळे चंद्र सूर्य काय करतात? भगवंताचा प्रकाश घेऊन ते आपल्याला पोचवतात, प्रसारित करतात आपल्याकडे. म्हणून म्हटलेलं आहे की पुढे म्हणतात शब्दाखे, आकाशातला शब्द मी, आणि शेवटी म्हणतात पौरुषम ऋषू. प्रत्येकातला जो दिव्य गुण आहे, विशेष गुण आहे तो मी आहे म्हणे. म्हणजे एखादा तपस्वी असेल, तपस्याचा गुण, दानशूर गुण, हे सगळे गुण आहेत. ते भगवंताचं अस्तित्व आहे तिथं, पण ते भगवंताच्या सेवेत नाही लावलं गेलं कामात. एखादा खूप सुंदर स्वयंपाक करता येतो माहिती, राधाणीला एवढं सुंदर स्वयंपाक करतात राधाणीला की तिच्यासारखं स्वयंपाक कोणीच करू शकत नाही. आणि ते एकदा बनवलेला पदार्थ परत कधीच बनवत नाही. का बरं? आध्यात्मिक जगामध्ये इतकं व्हरायटी. आपलं रोज आहे डाळ भात चपाती हार्दर हे ना, काय नवीन निघाला, बर्गर निघाला, चाऊमिन नसेल अजून, हे सगळं भरपूर निघत आहे, पण त्याच्यामध्ये आनंद नाही आहे. पण राधा एवढे सुंदर पदार्थ बनवू शकते भगवंताला. म्हणून
आपलं किचनला काय म्हणतो आपण, राधारणीचं किचन. राधाणी स्वतः बनवते किचन, आपण काय बनवतोय, आपण राधाणीला असिस्ट हेल्प करतोय फक्त. त्यामुळं हे जे काही विशेष गुण आहेत ते एखाद्याला स्वयंपाक करण्याचे गुण असतील, एखादा सुंदर गात असेल, चांगलं गातो हे महत्वाचं नाहीये, तो भगवंतासाठी गातो हे महत्वाचं आहे. एखादं खूप सुंदर बोलत असेल, ते सुंदर बोलणं महत्वाचं नाही, ते कोणासाठी बोलतो ते महत्वाचं आहे. भरपूर मोठमोठे गायक होऊन गेले, गायिका होऊन गेले, काय सुंदर गात होते, पण ते भगवंतासाठी गायलं का ते महत्वाचं. तर आपल्याकडे जी कला आहे ती भगवंताच्या सेवेसाठी लावली तरच काय होणार, आपण इच्छित फळ म्हणजे भगवत प्राप्ती होईल, अन्यथा आपल्याला भगवंताची प्राप्ती नाही होणार. म्हणून आपण जे आपल्याकडे जे काही कलागुण आहेत ते सगळं भगवंतासाठी आपण वापरायचं, स्वतःसाठी नाही. तर हा महत्त्वाचा संदेश आजच्या याच्यातनं प्राप्त केलेला आहे. आजच्या म्हणजे जे काय आपण वाचन केलेले आहात त्यातनं प्राप्त केलेलं आहे. हरे कृष्ण.